दिशेने दोन्ही टीम सज्ज आहेत. नवीन सामन्याला सुरुवात होते. आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्या हाकेला धावणारे आरेचार कंसोल, त्याचप्रमाणे इंद्रा टायगर्सचे सर्वेसर्वा रुपेशजी रावले यांची इथे उपस्थिती दर्शवली आहे. त्यांनी त्याबद्दल गणेशला मित्रमंडळ त्याचप्रमाणे गणेशला प्रीमियर लीग तर्फे तुमचे खूप खूप आभार. येस, धन्यवाद. जाऊया ना मैदानाच्या दिशेने. 6वा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. या अगोदर तिसऱ्या ओव्हरमध्ये सामना समाप्त झालेला आपण पाहिला. सध्या आपण जर पाहिलं तर ओमकार गणेश 11 बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते आणि परळचा राजा चॅम्पियन्सने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. बॉलिंगसाठी मात्र सध्या राजीव सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल केसरकर आणि त्यांच्या जोडीला. बॅटिंगसाठी मात्र आपण जर पाहिलं तर रोहन वाईट +1 अशा 2 धावांची भर पडते पहिल्या चेंडूवरती. सांघिक धावांचं खातं ओपन आणि दुसरा चेंडू या वेळेला मात्र अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. एक जबरदस्त स्ट्रोक निखिल केसरकरच्या बॅटमधून आलाय. एक वेल एक्झिक्युटेड फटका म्हणावा लागेल. चांगलं इम्प्रोव्हाइजमेंट पाहायला मिळालं. या वेळेला मात्र शफल होऊन ऑफ चेंडूला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. पुन्हा एकदा मात्र नो बॉल वरती मात्र सरळ बॅटने खेळायच्या प्रयत्नामध्ये प्रथमेश हडकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. 2 धावा मिळत आहेत याही बॉलवर. नो+1. आणि मागील मॅचचा सामनावीराचा मानकरी ठरले होते रोहन. जबरदस्त फटका खेळलाय. पूर्ण ताकद लावली होती हा फटका खेळण्यासाठी. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहे. थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंडला आणि या बॉलवरती मात्र टोटल 3 रन मिळणार आहेत. ओव्हर थ्रोमुळे या 3 धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. सध्या संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आम्हाला लाभलेले सर्व सहप्रायोजक आमच्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आम्हाला ज्यांनी योग्य ते सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. पुन्हा एकदा मात्र पाठीमागच्या बाजूला अगदी हे फटके पाहिल्यानंतर युवराज सिंग यांची आठवण होती. रोहनची एक धमाकेदार बॅटिंग आपण पाहिली होती पहिल्याही मॅच मध्ये. लाला बशीर शेख यांच्या संघाने मात्र मागील मॅच मध्ये बाजी मारली होती. सध्या मात्र चालू असलेला सामना एका बाजूला बबनजी तावडे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला ओमकार गणेश 11. मिलिंद गावडे यांची टीम आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. तावडे आणि गावडेंची मॅच. आता गावडे जिंकणार की तावडे जिंकणार हे आपल्याला बघायचंय. तसं बघायला गेलं तर बबन तावडे साहेब आणि मिलिंद गावडे साहेब खूप जवळचे मित्र आहेत आणि त्याच्यामध्ये आज त्यांची टीम प्रतिस्पर्धी म्हणून खेळते. आणि त्याच्यामध्ये ऍडिशन करायला गेलं तर रोशन प्रमोद चिंदरकर सुद्धा, अर्थातच सीएम स्पोर्ट्स, परेलचा राजा आणि ओमकार गणेश 11 एक जणू काही त्रिकुटच आहे. नक्की आणि बघावं लागेल आज स्पर्धा कोण जिंकणार आहे. उद्याचा दिवस ही स्पर्धा खेळवायची आहे. उद्याही काही सामने होणार आहेत. उद्याच्या दिवसात आपण जर लक्ष टाकायचं झालं तर उद्याही 8 सामने सकाळी खेळवले जातील. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती आहेत. उद्या श्रीमंत समर्थ आणि इंद्रा टायगर्स असा पहिला सामना असणार आहे सकाळी बरोबर 9 वाजता. हा बिमर चेंडू होता. अक्षय तावडे कुठेतरी खेळाडूला इंजर्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये. पहिली ओव्हर थोडीशी महागडी ठरली आहे राजीवची. आणि या वेळेला देव सर खूप जबरदस्त फिल्डिंग. एक स्पर्धा मला आठवते आपण देव सरांच्या ट्युटोरियलचा बॅनर सुद्धा लावला होता. हेच ते देव सर. बघायला गेलं तर रोशन या देवसरांच्या मार्फत आपल्या गणेश लीलामधील बहुतेक विद्यार्थी त्यांचं भविष्य एकदम उज्ज्वल झालेलं आहे.
सर्व मग ते सर्व क्षेत्रात असू दे, शिक्षणाच्या क्षेत्रात असू दे, खेळाच्या क्षेत्रात असू दे, चांगलं असं गायडन्स ते आपल्या विद्यार्थ्यांना देत आले. यावेळेला सरळ बॅटने केलेला फटका तिकडे मात्र बॉल पाठीमागे निघून चाललाय. प्रथमेश हडकर यांचा थ्रोही चांगला होता. यावेळेला थोडंसं मिसफिल्ड केलं जरूर, पण आज जसं आपण म्हणतो ना की एखाद्या खेळाडूच्या बॉल मागे लागला ना की तो खेळाडू तुम्ही मैदानामध्ये कुठेही फिल्डिंगला सजवा, त्याच्याकडेच बॉल जात राहणार. अर्थातच रोशन. आणि ह्या खेळाडूला बघायला गेलं तर जास्त बॉल पकडायची सवय सुद्धा नाहीये, कारण हा जास्त खेळाडू खेळत सुद्धा नाही. 3 बॉल झाले, 3 बॉल बाकी आहेत. संघाची धावसंख्या 17. यावेळेला नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. अक्षय तावडे थोडीशी महागडी ओव्हर या अगोदर आली होती, त्यानंतर मात्र अक्षय तावडेने कुठेतरी मॅचला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण यावेळेला नो बॉल आलाय. अतिरिक्त रन्स मिळत आहेत आणि यावेळेला परफेक्ट यॉर्कर. त्रिफळाची फ्री हिटचा बॉल होता, हा फ्री हिटचा बॉल होता, पण चांगला बॉल टाकला, पण नो बॉल टाकल्यानंतर हा फ्री हिटचा बॉल होता, त्यामुळे त्रिफळाची आउट नसणार आहे. 1 रन मात्र नक्कीच त्या ठिकाणी ऍड होईल. हळूहळू स्कोर कार्ड जे आहे ते हळूहळू आता पुढे सरकतंय, जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. आणि या चालू सामन्यामध्ये देवसरांचे जे विद्यार्थी आहेत, यावेळेला मात्र निखिलचा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. तिकडे मात्र फिल्डिंग आहे तितकीच सफळ आपल्याला पाहायला मिळते. आणि या फिल्डिंगसाठी देवसरांचे विद्यार्थी प्रणय गवळी यांच्याकडे तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय देवसरांसाठी. स्टेप आउट झाले आहेत. फुलटॉस पडद्यावरती 6 धावांसाठी षटकार. क्रॅकिंग स्ट्रोक आला रोहनच्या बॅटमधून. बाबूश क्रेन सर्व्हिसेस सिक्सर. आणि या षटकारासोबत मात्र संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा बनलेत. 49चं टार्गेट आहे. जसं आपण बघितले अगोदर लो स्कोरिंग मॅचेस होत आलेत आणि या मॅच मध्ये पहिल्या डावाचा खेळ आहे, त्यामुळे जास्तीच्या धावा मात्र कशा जमवता येतील याच्याकडे मात्र आता फलंदाजांचं लक्ष आहे. 26 ऑन दी बोर्ड. आणि या सामन्यामध्ये रितेश दळवी यांच्याकडनं खराब असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. गणेशलाचे जाफर भाई रितेश दळवी. समोरच्या पडद्यावरती जर डायरेक्ट बॉल लागला तर षटकार असणार आहे. जसं मगाशी आपण पाहिलं की खेळाडूला वाटलं की आता हा बॉल बाहेर जातोय, तो आउट होतोय, पण त्यामुळे त्यांनी बॉल सोडला. 26 धावा. पण रोशन बघायला गेलं तर तसं प्रथमेश हडकरला सुद्धा बॉल पकडण्याची संधी होती, परंतु कुठेतरी ती संधी त्यांनी हुकली. बरोबर आहे, कुठेतरी फिल्डिंगची प्रॅक्टिस थोडी जास्त करावी लागेल. अर्थातच ते थोडा खेळापासून दूर स्वतःला ठेवलंय त्यांनी. पॉवर प्लेची ओव्हर हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालाय महेश चेंदवनकर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले नाही स्वीकारला, त्यामुळे तिसरी ओव्हर ही आता मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. आणि पॉवर प्लेच्या ओव्हरचा पहिला बॉल निखिल केसरकरसाठी. पहिला चेंडू कव्हर पॉइंटला बॉल जातोय. थोडंसं मात्र त्या ठिकाणी मिसफील्ड जरूर झालं, पण 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी राहिले फलंदाज. बॉल काही चौकारात जाऊ दिलेला नाही अजिबात. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल धाव येते. धावा डबल करायची संधी आहे. 1 का डबल ही ऑफर मात्र सध्या लागू आहे. जर विकेट नाही गमावली तर जमवलेल्या धावांच्या दुप्पट धावा तुम्हाला मिळणार आहेत. हे प्रत्येक वेळेला मात्र पॉवर प्लेच्या वेळी खेळाडूंना सांगून ठेवतोय, आठवण करून देतोय, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात राहील की विकेट जर गमावली तर त्या धावा डबल होणार नाहीत. असे काहीसे वेगळे नियम आहेत या स्पर्धेचे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी खर्च केले जातात. महेश चेंदवनकर, बुमरो. आतापर्यंत 2 बॉलमध्ये टोटल 4 रन आलेत. यावेळेला पायाचा वेध घेतोय, डिक्लेअर कडे चाललाय. लेग बाईच्या इशाऱ्यासोबत आणखीन 1 रन मात्र या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 3:15 वाजलेत. यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत.
एक प्रेक्षणीय मॅच सुद्धा, म्हणजे टोटल अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळेचं आपण भान राखा. सध्या अंधार थोडासा लवकर पडतोय, त्यामुळे आपल्याला वेळेत सर्व काही पार पाडायचंय. वेळेचं सर्वांना बंधन असेल. निर्धारित वेळ तुम्हाला इनिंग पूर्ण करण्याची गरज आहे. 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला प्रत्येक डावासाठी दिला गेलाय. त्या 15 मिनिटातच तुम्हाला इनिंग पूर्ण करावी लागेल. आणि त्याच दरम्यान रोशन प्रथमेश हडकर यांना युट्यूब वरती चौकट शुभेच्छा येतात वेल प्लेड म्हणून. सदर स्पर्धा ही आपल्या युट्यूब वरती लाईव्ह केली गेली आहे. गेम शॉट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि त्या खेळाडूंचे जे चाहते आहेत, त्या खेळाडूंचे जे फॅन आहेत, ते सर्व या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्या युट्यूब लाईव्ह चॅनल वरती सुद्धा आवडत्या खेळाडूला शुभेच्छा सुद्धा पाठवत आहेत. अख्ख्या ती देशामध्ये त्यांना शुभेच्छा येतात प्रथमेश हडकर यांना. हो, जबरदस्त स्ट्रोक केला गेलाय. निखिल केसरकरच्या बॅटमधून हा दमदार बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. महागडी ओव्हर आली पॉवर प्लेच्या षटकात. आपण टोटल जर पाहिलं तर 10 रन आले, 10चे डबल 20 झाले आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या 2 ओव्हर दरम्यान जर आपण बघत आलो, टोटल धावसंख्येचा आकडा आता जाऊन पोहोचलाय तो 46 धावांवरती. 3 ओव्हर 46 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जसं बघितलं 26 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 10 आल्या, 10च्या दुप्पट 20 मिळाल्या, कारण विकेट नाही पटकावता आली महेश चेंदवनकरला. त्यामुळे आता 3 ओव्हर नंतर धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचलाय तो 46 वर. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये आता मात्र ह्या 2 फलंदाजांकडून किती धावा जमवल्या जातील याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. वैभव नाईक यावेळेला मात्र चोरटी धाव सिंगलने मात्र सुरुवात केली आहे, पण एखाद दुसरा चौकार मला वाटतं या ओव्हरमध्ये अपेक्षित केला जाऊ शकतो, कारण दोन्ही फलंदाज बऱ्यापैकी सेट झालेत खेळपट्टीवरती. नक्कीच रोशन. आणि गेल्या मॅच मध्ये सुद्धा रोहन आणि निखिल यांनी अशी सुंदर अशी फलंदाजी केली होती. आपल्या टीमला जणू काही विजयच मिळवून दिला होता. खरं तर ती मॅच म्हणजे आपण जर पाहिलं तर तो पॉवर प्लेच्या ओव्हरचा चमत्कार म्हणावा लागेल, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जसं डबल धावा तुम्हाला मिळत आहेत, त्यामुळेच ती मॅच त्यांना जिंकता आली. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव या वेळेला मात्र पंच तुषार चिखले यांच्या माध्यमातून आम्हाला कळवली जाते. गणेशलाचे जाफर भाई रितेश दौवी या चालू सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना. पुढचा बॉल यावेळेला स्टेप आउट होऊन नो बॉलचा हा चेंडू होता, तो त्याला मिड विकेटला खेळून एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. नो +1 अशा 2 धावा आणि यानंतरचा बॉल असेल फ्री हिट. मगाशी अक्षयने तसं बघायला गेलं तर त्रिफळा उद्ध्वस्त केला, पण तो फ्री हिटच्या बॉलवर. कुठेतरी रोशन मला बॉडी लँग्वेज अक्षयचं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय या सामन्यामध्ये. पहिल्या मॅच मध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर मात्र आत्मविश्वास थोडासा खचलेला दिसतोय अक्षय तावडे यांचा. आणि त्याचं जे उदाहरण जिवंत उदाहरण आता तुम्ही पाहिलं, मिसफील्ड झाली त्याच्याकडनं, या चौकार गेलाय अक्षय तावडेकडनं. गणेशलाचा माट्या अक्षय तावडे काहीसा आपला आत्मविश्वास गमावताना. पण जबरदस्त बॅटिंग आणि जे आपण अपेक्षित करत होतो चौकार तो आलाय. पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळलेला फटका, पुन्हा एकदा मात्र यावेळेला पायाला बॉल लागला. 2 धावा धावून काढले गेलेत. 3ऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न इथे केला जात नाहीये. संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे ती 57 धावांवरती. म्हणजे ही एक हाय स्कोरिंग मॅच होताना आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळते. पण चेसेबल ग्राउंड आहे, काही सांगता येणार नाही. पण मला वाटतं या वेळेला रनआउटच्या स्वरूपात बघा, निखिल केसरकर शेवटची ओव्हर होती, तसं पण एक्स्ट्रा धावा घेण्याच्या जमावाच्या प्रयत्नामध्ये निखिल केसरकर माघारी परततोय. मला वाटतं 60च्या पलीकडे जर धावसंख्या गेली तर थोडंसं कठीण होईल. नक्कीच नक्कीच रोशन. पण निखिल गेला पण स्वतःच्या संघासाठी पाहिजे ती अशी कामगिरी करून गेला. शेवटचा स्लॉग ओव्हरचा खेळ आहे, हाणामारीचे षटक ज्याला म्हटलं जातं. अशा हाणामारीच्या षटकांमध्ये मात्र रन कसे जमवता येतील, मग ती एकेरी असे का दुहेरी असे ना, धावा जमवणं, प्रत्येक बॉलवरती रन मिळवणं खूप महत्वाचं समजलं जातं. अगदी बरोबर रोशन. डेथ ओव्हरचा खेळ या वेळेला मात्र पंचांवरती निशाणा साधलाय, टार्गेट केले पंचांना आणि इथे मात्र रनआउट. पुन्हा एकदा मात्र विकेट आली आहे 2ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये.
रोहन बाद होतोय आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या डावाचा हा जो 4 षटकांचा खेळ आहे तो समाप्त झालाय आणि पहिल्या 4 षटकांखेरीज संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 58 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये दिवसाभरात तिसऱ्यांदा 59 धावांचं लक्ष या ठिकाणी मात्र सेट केलं गेलंय. सो नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आता पूर्ण करून घेतोय. आज 7व्या क्रमांकाचा सामना असेल तो सीएम स्पोर्ट्स विरुद्ध इंदिरा टायगर्स. म्हणजे एका बाजूला असतील ते प्रमोदजी चिंदरकर आणि दुसऱ्या बाजूला असतील ते रुपेशजी रावले. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर टॉससाठी यायचं. आपल्यामुळे आपल्या या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे परेचा राजा संघाचे क्षेत्ररक्षक देव सर यांना विनंती आहे की समालोचन कक्षाशी संपर्क साधून आपलं पारितोषिक घेऊन जायचं. तर लगेचच आपण मात्र या मॅचच्या सेकंड इनिंगकडे वळणार आहोत. तत्पूर्वी पुढील मॅचचा टॉस या व्यासपीठावरती केला जातोय. नाणेफेकीचा कौल होतोय. एका बाजूला इंदिरा टायगर आहे, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सीएम स्पोर्ट्स आणि सीएम स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग करतील असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. सहाव्या मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा मात्र आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गणेश लीला प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे आपण बघत आहात. जीपीएलचं हे चौथं यशस्वी पर्व आपण आयोजित केलेलं आहे. अनेक स्पॉन्सर्स या स्पर्धेला लाभलेले आपण बघतोय. बाबू स्क्रीन सर्व्हिसेस, हॉटेल मेजवानी, श्री ब्रॉडबँड, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अभिषेकजी जामदार, बबनजी शिरोडकर, सन्माननीय ARC ऑर्सो, त्याचबरोबर रामकुमार बडवे साहेब, त्याचबरोबर मायरासा परफ्यूमचे सर्वे सर्व, यश मोरे ॲपल गॅरेजचे सर्वे सर्व, सन्माननीय जितेशजी सारंग, तसेच आपण जर पाहिलं तर बेन्स नेटवर्कचे सर्वे सर्व, सन्माननीय शेट्टी साहेब, त्यांचं सुद्धा खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. स्पर्धेच्या निमित्तानं मात्र भावपूर्ण आदरांजली आम्ही वाहतोय. सातत्यपूर्ण जीबीडी रिअल्टीचा बॅनर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. भावपूर्ण श्रद्धांजली असेल ती कैलासवासी जनार्दन सावंत साहेबांना, त्याचबरोबर सन्माननीय श्री स्वर्गीय सुबोध रासम, स्वर्गीय नामदेवजी मसवेकर आणि रोशन या चालू सामन्यामध्ये आपल्याला सहकार्य करणारे, नेहमी आपल्या हाकेला साथ देणारे ARC ऑर्थोचे सर्व राजकुमार बडवे आपल्याला खेळताना दिसतील. बिलकुल त्यांचं सुद्धा एक चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आणि या दोन मोठे बॅनर जे आपल्याला दिसत आहेत, सन्माननीय BT कंपनी नरेपार ग्रुपचे सर्व श्री बबनजी तावडे साहेब आणि त्यांच्याच बाजूला श्रीमंत समर्थ संघाचे संघमालक श्री स्वामी समर्थ मठ परळचे सर्व, त्याचबरोबर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय विश्वस्त सचिनजी शेट्टे, सर्वांचा आम्ही आभारी असणार आहोत. सहाव्या मैदानाच्या दिशेने 59 धावांचा पाठलाग सलग तिसऱ्यांदा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पर्धेमध्ये पहिल्या 2 मॅचेस मध्ये 58 बनल्या, 59 ची गरज होती. याही मॅच मध्ये मात्र हे टार्गेट आणि ते चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती आहे. एका बाजूला बुमरो महेश शेंदवनकर आणि प्रथमेश हडकर. पहिला बॉल मनगडी फटका तिकडे खेळला गेला. एकेरी दावेने मात्र सुरुवात केली. दुसऱ्याही दावेच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि खराब फिल्डिंगचं प्रदर्शन बघायला मिळतंय. अशा चुका करून तुम्हाला चालणार नाहीत. लक्ष मोठं जरी असलं तरी तुम्हाला एक धाव अडवावी लागेल, थांबवावी लागेल, रोखावी लागेल. क्रिकेटमध्ये एकेका धावेला खूप मोठं महत्व आहे. शाळेमध्ये परीक्षेत असायचो त्यावेळेला एका मार्काला, सध्या आपण जर पाहिलं तर निवडणुकीचे दिवस आहे त्यामुळे एका मताला, आणि क्रिकेटची स्पर्धा आहे त्यामुळे एका धावेला खूप मोठं महत्व आहे. आमचे सहकारी समालोचक आणि त्याचबरोबर आमचे गुणलेखक मित्र रुपेशजी सुर्वे, तन्मयजी धुरी, वंश दळवी, पंच म्हणून आपण यावेळेला खराब फिल्डिंग नाही थांबवता आलं बॉलला. महेश चंदवनकरच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार बाबू स्क्रीन सर्व्हिसेस चौकार.
रुपेशजी सुर्वे. रोशन, नुकतंच ज्या ISPL स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये मूल्यांकनासाठी रुपेशजी सुर्वे याची वर्णी लागलेली आहे. त्यामुळे गणेशला मित्रमंडळातर्फे त्यांचे यासाठी खूप खूप आभार. नाही, सध्या टेनिस क्रिकेटला सुद्धा सोन्याचे दिवस आले तसं बघायला गेलं तर, कारण यंदा ISPLच्या मालिकावीराला 2.5 करोड रुपयांची पॉर्श गाडी दिली जाणार आहे. सोन्याचे दिवस रोशन नक्कीच येतील, कारण ती स्पर्धा करण्यासाठी सोन्यासारखी माणसं लागली आहेत, अर्थातच रुपेश सुर्वे यांच्यासारखी. नुसतं परळमध्ये तर नाही, मुंबईमध्ये नाही, अख्ख्या देशात ज्याने आपलं गुणलेखनाचं काम. स्कोर सध्या आपण बघतोय, सध्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा पहिल्या षटकातून आल्यात. पहिल्या बॉलवरती ट्रिपल रन आली, त्यानंतर मात्र एक डॉट बॉल आला, एक सिंगल आली, त्यानंतर चौकार, दुहेरी धाव आणि मग एकेरी धाव. अशा पद्धतीने मात्र 11 धावा जमवण्यामध्ये यश मिळालं. प्रथमेश हडकर, गणेश लीलाचा वंडर बॉय, द मॅन विथ गोल्डन हार्ट. बघू आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो. मगाशी चुकी करून आउट झाले होते हडीचे हडकर, आणि यावेळेला न चुकी करता आउट झालेत. परफेक्ट यॉर्कर यावेळेला हाताळला गेला होता आणि ऑफस्टिकचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. लाकूडतोड गोलंदाजी यावेळेला केली गेली. पहिलाच बॉल, नवीन ओव्हरची सुरुवात विकेटने होते. रोशन, बघायला गेलं तर मला फक्त असं वाटतं की प्रथमेश हडकर फक्त क्रीजवरती फक्त हजेरी लावायला येतात. मला वाटतं प्रथमेश हडकर आज काहीतरी त्यांच्या माइंडमध्ये काहीतरी वेगळा विचार चालू आहे. त्यांचं लक्ष कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आहेत ते मैदानावरती आल्यानंतर. थोडंसं कुठेतरी मेंटली डिस्टर्ब दिसत आहेत. अगदी बरोबर ओळखलं रोशन. हो, परफेक्ट बॉल. याही वेळेला चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये आणखीन एक विकेट मात्र गमावली गेली आहे. मला वाटतं तन्मयजी, या ओव्हरमध्ये पॉवर प्ले घेतला असता तर मला वाटतं फायदेशीर राहिली असती टीम. नक्कीच नक्कीच. चांगलीशी चपळाई दाखवली आहे यष्टीरक्षक राजकुमार बडवे यांनी आपल्या संघासाठी. आणि दुसरा धक्का पडलाय तो परेलचा राजा या संघाला. काहीशी नाखुश कर्णधार महेश शेनवणकर आपल्या खेळाडूंवरती. आणि गणेश याचा माट्या अक्षय तावडे हे फलंदाजीसाठी येताना. आता एका बाजूला बुम बुम बुमरू आहे आणि एका बाजूला बुम बुम माट्या. जणू काही चौकार आणि षटकारांचा वर्षावच होणार आहे रोशन. बबन तावडे साहेबांकडून प्रत्येक मॅच मध्ये ते पारितोषिक आहे. जर चौकार किंवा षटकार ठोकला तर अक्षय तावडे यांना 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. त्यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट, अनुभवाचे धडे मात्र त्यांनी घेतलेत. काहीसा जगडून ठेवला गोलंदाजाने. नाही, एकदम घातक गोलंदाजी त्याला म्हटली जाते ना, ती यावेळेला करताना आपल्याला बघायला मिळाला. आणि अभयने आता अपील केली आहे. पंचांना प्रश्न विचारला जातोय. चांगला आत्मविश्वास दिसतोय या बॉलमध्ये. हा अपील मात्र पूर्ण आपल्या बदले असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करण्याचं आहे. पंचाने दिलेला निर्णय हा अंतिमच राहील. याची सर्व खेळाडू, संघमालक, संघनायक यांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि पंचांकडनं आम्हाला निर्णय आलेला आहे तो म्हणजे नॉट आउट. डॉट बॉल. धन्यवाद पंच तुषार चिखले. महेशजी चेनवणकर आपल्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचं आहे. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय राहील. आपल्याला या चालू सामन्यामध्ये पंच तुषार शिकले, त्याचप्रमाणे विकी तळसावकर यांचं चांगलं असं प्रदर्शन लाभलेलं आहे. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. आपल्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचं आहे. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम राहील. आपल्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन आपण इकडे दाखवायचं आहे. डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू असणार आहे.
पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आपल्याला हा सामना ही षटकं दिलेल्या वेळेत पूर्ण करायची आहेत. जर दिलेल्या वेळेत ही षटकं पूर्ण गेली नाही तर पेनल्टी स्वरूपात आपली दिलेली षटकं ही कमी केली जातील. महेश चिंदवनकर, अक्षय तावडे, तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, आपल्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचं आहे. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. महेश चिंदवनकर, तुम्हाला विनंती आहे, आपल्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचं आहे. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. चला सामन्याला सुरू करायचा आहे, लवकरात लवकर सुरुवात करायची, अन्यथा पेनल्टी स्वरूपात तुमची षटकं कमी केली जातील. अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. चेंडू पूर्ण झाले ती ओव्हर मधले 4. WW10. त्यावेळेला टॅप केला आहे. कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत. ही ओव्हर मात्र खूप चांगली राहिली तसं बघायला गेलं तर, कारण मला वाटतं या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2च रन आलेत आणि 2 विकेट आली आहेत. एक तिखट गोलंदाजी म्हणावी लागेल अभय यांची. अक्षय तावडे स्ट्राईकवर. फुलटॉस चेंडू, डिक्लेअरच्या दिशेला बॉल चाललाय. एकेरी ताब्याने मात्र ओव्हरची समाप्ती होईल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कंजूस गोलंदाजीचं प्रदर्शन. फक्त 3 रन या ओव्हरमधून आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती, 14 या धावसंख्येवरती. पॉवर प्ले असणार आहे. यानंतर पॉवर प्लेचं षटक 59 टू विन. दोन्ही टीम नंतर रेडी राहायचंय. यानंतर होणारा जो सामना असेल इंद्रा टायगर्स आणि CM स्पोर्ट्स, त्यानंतर मग खुल्या गटाची मात्र शेवटची मॅच वी क्रिएटिक वर्सेस शंकर क्रीडा मंडळ म्हणजे SKM, आणि त्यानंतर मग लहान मुलांचा प्रेक्षणीय सामना आपण खेळवणार आहोत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, सर्व लहान मुलांनी सुद्धा आपल्या किटमध्ये आपण लवकरात लवकर मैदानावर उपस्थित राहायचंय. जतीन लुडबे याची नोंद घ्यायची आहे. बघूया रोशन या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन. रोहन नाटाळकर यांचा पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय तो महेश चिंदवनकर यांच्याकडून. रोशन, चांगलं असं सिंक्रोनायझेशन आपल्याला बघायला मिळतं ओमकार गणेश 11 या संघाच्या खेळाडूंमध्ये. एक चांगली बॉन्डिंग आहे या टीम मध्ये. तसं बघायला गेलं तर प्रत्येक खेळाडू एकमेकांचा विचार घेऊन खेळतोय आणि या वेळेला बॅकफुटवर जाऊन खेळायच्या प्रयत्नामध्ये मात्र बीट झालेत अक्षय तावडे. त्यांच्या प्रत्येक चौकार षटकारासाठी मात्र 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक जाहीर केलं गेलं होतं. या वेळेला मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका तिकडे बघायला मिळेल. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये आहेत. काय वाटतं रोशन, या षटकामध्ये आपल्याला चौकार षटकार आपल्याला काय मिळेल का बघायला? मला वाटतं एखादा चौकार लागू शकतो, कारण महेश चिंदवनकर एका बाजूने मैदानावरती आहे आणि त्याचबरोबर अक्षय तोही चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. आज दिवसभर आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. एखाद दुसरा चौकार नशिबाच्या जोरावरती त्यांच्याही बॅटमधून येऊ शकतो. जर फिल्डिंग मध्ये काही गडबड झाली तर एखादा चौकार या ओव्हरमध्ये येणं मात्र आपण अपेक्षित करू शकतो. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 17 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. 3 बॉलमध्ये 3 आलेत. पुन्हा एकदा मात्र वाईड लाईन यॉर्कर. पंचांकडे आपल्याला पाहावं लागेल. पंच विचार विनिमय करतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून कळवला गेलाय. अतिरिक्त धावेची घोषणा केली गेली आहे. समोरच्या दिशेला खेळला गेलेला फटका, पण चांगली फिल्डिंग. खेळाडूंना सुद्धा माहिती आहे की आपण जर चुकी केली तर इथे धावा दुप्पट होणार आहेत, कारण विकेट तर काही दिसत नाहीये येताना. पण अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये जर एखादी विकेट रोहनने पटकावली तर मला वाटतं ज्या धावा दुप्पट होणार होते त्या धावा दुप्पट होण्यापासून तुम्ही वाचवू शकता. नक्कीच रोशन. आणि या चालू सामन्यामध्ये चांगलीशी क्षेत्ररक्षण केलं आहे रौद्र पावली यांनी.
उभरता खेळाडू, बरंच युवा टॅलेंट आहे. आणि हे युवा टॅलेंट घडवलं ते म्हणजे अर्थात आपल्या देवसरांनी. डाऊन द लेग साइड होता. पुन्हा एकदा वाईड वर एक्स्ट्रा येते, वाईड +1 येते. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 20 झालाय, पण ओव्हरचा हा स्कोर डबल होणार आहे. तर डबल झाल्यानंतर किती होतोय ते आपल्याला पाहावं लागेल. बॅकफुटवर जाऊन केलेला फटका आणि इकडे मात्र जसं आपण अपेक्षित केलं होतं एक तरी चौकार आपल्याला बघायला मिळणार का, तर हो, या ठिकाणी मी सांगितलं होतं की महेश चंदवनकर अजून खेळपट्टीवर आहे आणि तो जोपर्यंत विकेटवर आहे तोपर्यंत आपल्याला चौकार बघायला मिळू शकतो. आणि याला आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. बघूया किती रन्स टोटल होत आहेत आणि किती दुप्पट होत आहेत. तुषार, एक मिनिट, ओव्हर झालेली आहे. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डबल, चौथा बॉल डॉट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक वाईड +1. चौथा पण वाईड होता. दोन वाईड टाकले तो डॉट दिला ना, तो वाईड पण सेम आहे म्हणून बोललो. नाही, दुसरा चौथा बॉल वाईड होता. खेळाडूंना विनंती आहे, आपल्याला या सामन्यामध्ये चांगले पंच लाभलेत, चांगले गुणलेखक लाभलेत. बाकी आहे. 11 आले, 5 बॉल. टोटल 5 बॉल मध्ये 11 आतापर्यंत आले आहेत आणि शेवटचा बॉल अजून सध्या आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती किती रन आहेत ते आपल्याला बघावं लागेल. 25 धावा आहेत स्कोर कार्डवर आणि दुप्पट झाल्यानंतर मात्र किती होतील हे आपल्याला त्यानंतर पाहायचंय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधला. शेवटचा बॉल बघूया आता मात्र किती धावा येतील. या वेळेला मात्र आपण बॉल जाताना बघतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर महागडी अशी ओव्हर आली आहे आणि या टोटल ओव्हर मधून आले 15 धावा. त्यामुळे 15 धावांच्या दुप्पट धावा या वेळेला मिळणार आहेत. 30 धावांचा आकडा या ठिकाणी मात्र ऍड होईल आणि संघाची एकूण धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरला 14 होता, या ओव्हरला 30 येतील, म्हणजे 44 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. तसं बघायला गेलं तर 6 बॉल 15 रन थोडंसं कठीणच आहे, पण या मैदानावरती आणि अशा आखणीमध्ये मात्र या 15 धावा काही मोठ्या नाही आहेत. पण 2 ते 3 चौकार मात्र या ठिकाणी ठोकावे लागणार आहेत हा सामना जिंकायचा असेल तर. काय वाटतं, एका ओव्हरमध्ये 3 चौकार ठोकणं काही सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला या मॅच मध्ये? रोशन, बघायला गेलं तर खेळपट्टीवरती बुमबुम बुमरो सारखा मातब्बर फलंदाज आहे, त्याचप्रमाणे गणेशचा माटे अक्षय तावडे आहे, त्यामुळे मला असं कुठेही इकडे काहीही नामुमकिन असं वाटत नाहीये. बरोबर आहे, नथिंग इज इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. चला थोडंसं स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे आणि 15 धावा 6 चेंडू. बघूया अक्षय माटे आणि महेश चंदवनकर आपल्या संघाला या लीग मधला सर्वप्रथम विजय मिळवून देतात का. आणि गोलंदाजी मार्कवाला आलाय तो म्हणजे दिशांक जाधव, वैयक्तिक जाधव आणि संघासाठी 4थं षटक घेऊन दिशांक. काही घडू शकतं या मॅच मध्ये. ग्राउंड चेसेबल आहे पण सिच्युएशन थोडीशी आपण जर पाहिलं तर कठीण आहे. हा कुठला बॉल होता? मोये डेड बॉल. 6 चेंडू आणि 15 धावा मात्र समीकरण या मॅचचं. बॅटीला बॉल लावला, डेड बॉल नव्हता हा बॉल.
बोल तू डेड बॉल पहिल्यांदा खेळतात काय मार नको बॅटीला बॉल लावला नाही त्यांनी हेड आहे डेड बॉल असणार आहे. पंचांशी वादविवाद घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. आयोजकांनी दिलेला निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. फलंदाज महेश चेनवणकर आणि अक्षय तावडे, तुम्हाला विनंती आहे सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याला या सामन्यामध्ये चांगल्या प्रतीचे पंच लाभले आहेत. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय राहील. कृपया सहकार्य करायचं आहे. आपल्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करायचं आहे. आपल्याला ही षटकं दिलेल्या वेळेत पूर्ण करायची आहेत, अन्यथा तुमच्या षटकामधील तुमचे चेंडू कमी केले जातील याची नोंद घ्यायची आहे. सिद्धेश साळुंके सिद्धेश साळुंके, आपण कुठेही असाल लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. दिलाय ना त्यांनी डिसिजन हे लारा वांद्याला मोबाईल चैनी पाकिट मला परत राजा संघ फलंदाज, तुम्हाला विनंती आहे पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. कृपया सहकार्य करा. लवकरात लवकर सामना चालू करा, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लावण्यात येईल. लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. अक्षय तावडे, महेश चेनवणकर, आपल्याला सामने दिलेले वेळ पूर्ण करायचे आहेत. आपल्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करा. इकडे सहकार्य करा. अरे त्यांनी मारला असता तर रन मिळाले असते. आपण 14 डेड बॉल भेटले असते. जिंकण्यासाठी 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. लवकरात लवकर ही षटकं पूर्ण करून घ्यायची आहेत. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा इकडे आलाय. पॉइंट कडून मात्र फिल्डर तिकडे पोहोचलाय, बॉलला अडवला. एक रन मात्र तिकडे धावून काढली गेली आहे. गोलंदाजीतून चुका होत आहेत. 2 धावांची भर पडते आहे. आता 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र नो बॉल. यावेळेला सुद्धा मात्र मिस टाइम स्ट्रोक आलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. 9+2 अशा टोटल 3 धावा या बॉलवरती मात्र आता असणार आहेत. त्यामुळे समीकरण मॅचचं बदलतंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता फक्त 10 धावांची गरज आहे. 6 बॉल 15ची मॅच होती, पण गोलंदाजाने केलेल्या चुकांमुळे मात्र सामन्याचं समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता फक्त 10 धावा अजून बनवायचे आहेत. कुठेतरी गोलंदाजाचा मनोबल खचल्यासारखं वाटतं रोशन, मला काय वाटतं तुला?
नाही, थोडंसं प्रेशर आहे त्याच्यावरती पण, कारण समोर महेश सारखा बॅट्समन आहे, अक्षय सारखा बॅट्समन आहे. या वेळेला मात्र जातो निखिल केसरकरच्या दिशेला, बॉल मात्र अडवला गेलाय. पण मी अजूनही काही सांगता येणार नाही की या मॅच मध्ये कोण जिंकेल कोण हरेल. खूप महत्वाचं आहे या मॅच मध्ये जिंकणं, आणि हे मैदान आपण जसं सांगतोय पहिल्यापासून की चेसेबल आहे, त्यामुळे काही सिच्युएशन्स असे आहेत की ते तुम्हाला व्यवस्थित जर हँडल नाही केलं तर ही मॅच तुमच्या हातातून जाऊ शकते. अगदी बरोबर रोशन. आणि त्याचमध्ये गोलंदाजीची थोडी सुरुवात गचाळ झाली आहे, पण अजूनही मॅचचा रिझल्ट कोणाच्या बाजूने लागेल हे सांगता येत नाही. जर धावा डिफेंड झाल्या तर ही पहिली मॅच असेल या पूर्ण दिवसभरातली की ज्यामध्ये धावा डिफेंड झाल्यात. आणि सध्या आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावांचा आकडा जाऊन पोहोचलाय तो 52. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 4 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे, म्हणजे एक चौकार कंपल्सरी. येस. किंवा 2-2 धावांचे 4 फटके तुम्हाला खेळावे लागतील, प्रत्येक बॉलवर दुहेरी धाव घ्यावी लागेल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आता 3 चेंडू आणि 5 धावांची गरज कंपल्सरी. चेस हा स्पर्धेचा नियम आहे. एखादा डॉट बॉल तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो, पण तुम्ही केली जर एक चुकी जरी केली बॉलरने यापेक्षा, तर मला वाटतं ही मॅच तुमच्या हातातून जाऊ शकते. प्रेशर हँडल करावं लागेल. आता थोडंसं गोलंदाजाला कानमंत्र दिला जातोय, कानामध्ये कुजबूज केली जाते, पण वेळेचं बंधन आहे, त्या वेळेत तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे, अन्यथा मात्र योग्य ती कारवाई तुमच्या टीमवरती आयोजकांकडून केली जाऊ शकते. नक्कीच रोशन. पण कुठेतरी समीकरण बदलताना मला दिसतं, जिथे 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता होती तिथे 3 चेंडू 5 धावा, म्हणजे फक्त 3 चेंडूमध्ये 10 धावा कमावल्यात परळचा राजा या संघाने. बरोबर आहे, नशिबाची साथ त्या ठिकाणी मात्र लाभली. यावेळेला टपली मारली आहे, बॉलरच्या डोक्यावरून मात्र बॉल मागे गेलाय, एकच धाव येते. आता मात्र 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. बघूया कोण जिंकतं. थोडस प्रेशर आहे दोन्ही टीमवरती. दोलायमान परिस्थितीमध्ये हा सामना आहे, दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारी ही मॅच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. काहीही घडू शकतं या 2 बॉलमध्ये. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी बरोबर रोशन. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. यावेळेला पुन्हा एकदा निखिलच्या दिशेला बॉल येतोय, अडवला जाईल का? शेवटच्या बॉलवरती आता काय घडणार? 1 बॉल आणि 2 रन. तर म्हणजे आम्ही एका बॉलमध्ये 11 रन बनलेले सुद्धा पाहिलेले आहेत, आणि ते पण ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कंपल्सरी चेस हा नियम आहे. माहीमच्या शाहूनगरच्या मैदानावरती स्पर्धा चालू होती. 1 लाख रुपयांचं बक्षीस होतं. सेमीफायनलची मॅच होती. 1 बॉलमध्ये 11ची गरज होती. बॉलरने नो बॉल टाकला, त्याच्यावरती षटकार मारला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर चौकार मारला. 7 आणि 4 झाले 11. 11 मध्ये गरजेचे होते, 11 बनले आणि बॅटिंग करणारी टीम ती मॅच जिंकली होती. नक्कीच इथे नशिबाची साथ लाभलेली फलंदाज. 1 बॉल आणि 2 रन, 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस या ठिकाणी मात्र आता गरजेचं आहे. 2 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. शेवटचा बॉल आहे, काय घडणार? श्वास रोखून धरायला लावणारी मॅच, आणि ओमकार गणेश इलेव्हनने हा सामना जिंकलेला आहे. एका धावेने मात्र ओमकार गणेश इलेव्हन संघ हा विजेता ठरलाय. अभिनंदन टीम ओमकार गणेश इलेव्हन. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. संघ मालक मिलिंद गावडे त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच स्मित हास्य आलंय. त्यांचा संघ सलग 2 सामने जिंकलाय, आणि अर्थातच परळचा राजा हा संघ सलग 2 सामने त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.
चला, जबरदस्त मॅच रंगली आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हा अवॉर्ड बघूया कोणाला जातोय. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार जातोय रोहन नाटाळकर यांना. सलग दुसरा सामनावीराचा पुरस्कार रोहन नाटाळकर यांना दिला जाईल.